ऑफ शेअर्सवरचा इलिस्ट्रेशन नंबर 1 हा प्रॉब्लेम पाहिजे आहे बघा. गजानन लिमिटेड इश्यू 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ 10 each पेएबल ॲज ॲप्लिकेशन ₹2. इथं राहिलेलं ॲप्लिकेशन ₹2, ₹3 ऑन अलॉटमेंट, ₹3 ऑन फर्स्ट कॉल, ₹2 ऑन फायनल कॉल. द शेअर्स सबस्क्राईब्ड ऑल द अमाऊंट ड्यू वॉज रिसिव्ड. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ गजानन लिमिटेड. म्हणजे गजानन लिमिटेड यांनी 60,000चे इक्विटी शेअर्स हे ₹10 प्रमाणे विक्रीस काढलेले, पण ॲप्लिकेशनसोबत ₹2, इथं प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे छापलेलं नाही. ॲप्लिकेशनसोबत ₹2, ₹3 अलॉटमेंटसोबत म्हणजे भागवाटपाच्या सोबत ₹3 पहिला हप्ता मागणी, ₹2 फायनल कॉल अंतिम हप्ता मागणी. अशा प्रकारे ही भागाची रक्कम गोळा केली. 2, 3, 3 आणि 2. 3 दुनी 6 आणि 4 10. पहिल्या ॲप्लिकेशनसोबत ₹2. आता पहिल्यांदा एंट्री कशा करायच्या ते लक्षात घ्या. आता इथं सोडून दिले त्याचप्रमाणे बघूया, मग आपण वहीमध्ये सोडून बघायच्यात. पण पहिल्यांदा बघा ह्याच्यात, तर पहिल्यांदा ॲप्लिकेशनची रक्कम गोळा केली. अर्जासोबतची रक्कम गोळा केली म्हणजे ॲप्लिकेशन म्हणून गोळा केली, म्हणजे पैसे मिळाले ते बँक खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणून बँक अकाउंट डेबिट किती 60,000 गुणिले 2 1,20,000. म्हणून बँक अकाउंट डेबिट 1,20,000 टू इक्विटी शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट 1,20,000. आणि नॅशनलचा बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 60,000 शेअर्स ॲट 2 पर शेअर्स रिसिव्ड. म्हणजेच ₹60,000 प्रमाणे ₹2 60,000चे शेअर्स ₹2 प्रमाणे ॲप्लिकेशनची रक्कम मिळाली. हे पहिल्यांदा एंट्री करायचे. आता ॲप्लिकेशनची रक्कम मिळाल्यानंतर इक्विटी शेअर्स कॅपिटलला ट्रान्सफर केली, म्हणजे भागभांडवलाला ट्रान्सफर केली. मग काय करायचे, इक्विटी शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट तेवढीच 1,20,000 टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट 1,20,000. मग लॅशन लिहायचं आहे बिंग ॲप्लिकेशन मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹2 पर शेअर्स टू इक्विटी शेअर ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल. म्हणजेच ॲप्लिकेशन अर्जाची रक्कम जी मिळाली ती ॲप्लिकेशन अर्जाची मिळालेली रक्कम इक्विटी शेअर्स कॅपिटलला ट्रान्सफर केली. ही दुसरी एंट्री केली. तर तिसरी, आता हे अलॉटमेंटसोबत ती मिळालेत रक्कम ही. मग अलॉटमेंटसोबत मिळाले म्हटल्यावर काय करायचे आहेत, पहिल्यांदा अलॉटमेंटची रक्कम मागवली असं करायची एंट्री. म्हणून इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट किती ₹3 60,000 गुणिले 3 सांबारा साहित्रिक 18. इक्विटी शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट 1,80,000. नॅशन लिहायचं आहे बिंग अलॉटमेंट मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 ड्यू. तेवढे मागवलेत अलॉटमेंट भागवाटपाची रक्कम. आता ती मिळाली म्हणून बँकेत जमा झाली, म्हणून बँक अकाउंट डेबिट टू कशाची इक्विटी शेअर्स अलॉटमेंट. पण बँक अकाउंट डेबिट तेवढीच रक्कम जी वरती मागवली ती 1,80,000 टू इक्विटी शेअर्स अलॉटमेंट अकाउंट 1,80,000. नॅशनलचा बिंग इक्विटी शेअर्स अलॉटमेंट मनी ऑन 60,000 शेअर्स ॲट द ₹3 रिसिव्ड. आता हे अलॉटमेंट मिळालं तर पहिला हप्ता मागणी आता मागवली तर काय करायचं आहे, इक्विटी शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट बघा करायचं आहे. काय करायचे पुढची, इक्विटी शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 1,80,000 60,000 गुणिले 3 म्हणून 60,000 शेअर्स ॲट 3 मग 1,80,000 टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट. पण इक्विटी शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट 1,80,000. नॅशनलचा बिंग इक्विटी शेअर्स फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 शेअर्स ॲट द रेट ₹3 ड्यू म्हणजे मागवले फर्स्ट कॉलचे. आता हे मागवलेले पैसे बँक खात्यात जमा केलेत, म्हणजे मिळालेत पैसे मागवले आणि आता मिळाले म्हटल्यावर काय, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल कशाचे मिळाले फर्स्ट कॉल. मग काय एंट्री करणार, बँक अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 1,80,000. नॅशनलचा बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 रिसिव्ड. हे फर्स्ट कॉल झालं. आता सेकंड कॉल पण कसा घेतलेला आहे, म्हणजे लास्ट कॉल तर ₹2 प्रमाणेच घेतलेला आहे. तर ₹2 प्रमाणे घेतलेलं आहे तर कसं करायचं आहे, तर त्याची रक्कम फायनल कॉलची माहिती आहे. म्हणून इक्विटी शेअर्स फायनल कॉल अकाउंट डेबिट हे पहिल्यांदा लिहायचं आहे. इक्विटी शेअर्स फायनल कॉल अकाउंट डेबिट किती 60,000 गुणिले 2 1,20,000 1,20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,20,000 बिंग फायनल कॉल ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹2 पर शेअर ड्यू. हे मागवलेत. आता मागवलेत आता तर ते मिळालेत म्हणून बँक अकाउंट डेबिट कशाचे, फायनल अकाउंटचे. बँक अकाउंट डेबिट 1,20,000 टू इक्विटी शेअर्स फायनल कॉल अकाउंट 1,20,000 बिंग फायनल कॉल मनी ₹60,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹2 पर शेअर रिसिव्ड. अशा पद्धतीने ह्या जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. त्याच आपण वहीत कशा करायच्या आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तर या पद्धतीने हे जर्नल एंट्र्या कशा करायच्या ते पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला इश्यू ऑफ शेअर्सवरचा प्रॉब्लेम
कसं सोडवायचं आहे तो बघायचं आहे. बघा कसं 60,000चे 10 रुपये प्रमाणे भांडवल गोळा करायचे. मग 60,000चे हे 2 रुपये ॲप्लिकेशन, 3 रुपये अलॉटमेंट, त्यानंतर 3 रुपये फर्स्ट कॉल आणि 2 रुपये फायनल कॉल असे गोळा करायचे आहेत. म्हणजे 2 3 3 आणि 2 3 3 6 7 8 9 10 असे 10 रुपये गोळा करायचे आहेत. आता ॲप्लिकेशनसोबत म्हणजे काय 60,000 गुणिले 2 6 दुने 12 1,20,000. त्यानंतर 60,000 गुणिले 3 साहित्रिक 18 1,80,000. 60,000 गुणिले 3 1,80,000 आणि 60,000 गुणिले 2 बरोबर 1,20,000. बघा 1 2 3 4 4 5 6 तर का 6 लाख रुपये असे गोळा करायचे. मग त्याच्या एंट्र्या कशा प्रत्येकी 2 एंट्र्या येतात. ॲप्लिकेशनची पहिल्यांदा रक्कम मिळाली, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट. ते पैसे मिळाले की ते इक्विटी शेअर्स कॅपिटलला ट्रान्सफर केले जातात. आणि इक्विटी शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट या 2 एंट्र्या. ह्याच्यामध्ये पहिला भागवाटपाची रक्कम मागवली म्हणून इक्विटी शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट येणार आहे. ही पहिली एंट्री येणार आहेत ह्याच्यामध्ये. परत दुसरे काय येणार ते मागवल्यानंतर ते पैसे मिळालेत म्हणून बँक अकाउंट कशाचे इक्विटी शेअर्स अलॉटमेंट म्हणून बँक अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर्स अलॉटमेंट अकाउंट हे येणार आहे ह्याच्यामध्ये. परत इथं 2 एंट्री येणार आहेत. कुठल्या तर पहिल्यांदा फर्स्ट कॉलची रक्कम मागवली म्हटल्यावर कशाची फर्स्ट कॉल इक्विटी शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट 1,80,000. ही अशी पहिली एंट्री करणार. त्यानंतर दुसरी काय करणार बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट पैसे मिळाल्याची एंट्री करणार. परत इथं काय करणार परत तीच एंट्री करणार. फायनल कॉल अकाउंटची रक्कम मागवली म्हणून इक्विटी शेअर्स फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट ही पहिली एंट्री येणार. परत इक्विटी शेअर्स ह्याचे पैसे मिळाले म्हणून बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स फायनल कॉल अकाउंट. म्हणजे ह्याच्यात 2 एंट्र्या ह्याच्यात 2 ह्याच्यात 2 आणि ह्याच्यात 2 अशा 10 एंट्र्या करायच्यात आपल्याला. तर पहिल्यांदा बघा आता हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहिली एंट्री काय करायची आपल्याला की इक्विटी शेअर्सची ॲप्लिकेशनची रक्कम पहिल्यांदा आपल्याला मिळाली. मग पहिल्यांदा एंट्री काय करणार इक्विटी शेअर ॲप्लिकेशन पहिल्यांदा रक्कम मिळाली मग मिळालेली म्हटल्यावर काय करणार आहे एक बँक अकाउंट डेबिट किती 60,000 गुणिले 2 म्हणून किती झाले 1,20,000. तो कशाची इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 1,20,000. नॅशनल लिहायचं आहे बिंग इक्विटी शेअर्स ॲप्लिकेशन ऑन 60,000 @2 रिसिव्ड. ही पहिली एंट्री येणार आहे. त्यानंतर दुसरी पैसे मिळाले ॲप्लिकेशनचे ते कुठं ट्रान्सफर केले इक्विटी शेअर कॅपिटलला म्हणून काय बघा इक्विटी शेअर एक क्रेडिट आहे ते डेबिट इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 1,20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,20,000. नॅशनल लिहायचं आहे बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल
अकाउंट. त्यानंतर तिसरी काय करणार, आता अलॉटमेंटची काय आहे ही रक्कम मागवली, अलॉटमेंटची रक्कम मागवली म्हटल्यावर काय करणार, इक्विटी शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट. बघा, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट किती आहेत अलॉटमेंटचे, 60,000 गुणिले 3 18, 1,80,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000. नॅशन लिहायचं आहे, बी इक्विटी शेअर अलॉटमेंट ऑन 60,000 ॲट ₹3 ड्यू. असं लिहायचं. आता हे मागवलेत म्हणून एंट्री केली, इक्विटी शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स कॅपिटल. आता ह्याचे पैसे मिळाले म्हणून कशाचे पैसे मिळालेत बघा, ह्याचीच एंट्री करायचे, पैसे मिळाले म्हणून बँक अकाउंट डेबिट एवढेच 1,80,000 टू कशाचे, इक्विटी शेअर्स अलॉटमेंट अकाउंट 1,80,000. नॅरेशन लिहायचं आहे, बी इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. हे झालं. आता अलॉटमेंट झालं की आता फर्स्ट कॉलचं पहिल्यांदा घ्यायचं आहे. तर फर्स्ट कॉलची रक्कम मागवलीची, म्हणजे फर्स्ट कॉल मागवलीची रक्कम काय येणार बघा. फर्स्ट कॉल म्हटलं की काय केलं आपण, फर्स्ट कॉलची किती, 60,000 गुणिले 3 याप्रमाणे 1,80,000. म्हणून बघा वरची आहे तशीच, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000. नॅशन लिहायचं आहे, being equity share first call money on 60,000 shares ₹3 ड्यू. असं लिहायचं. आता हे मिळालेत पैसे म्हणून एंट्री काय करणार बघा, इकडे बघा, याचे पैसे मिळाले, 6वी एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट किती मगाचे एवढेच 1,80,000 टू कशाचे, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 1,80,000. नॅशनला being equity share first call money on 60,000 shares at the ₹3 receive. आता फायनल कॉलची रक्कम मागवली, तर फायनल कॉल कितीला आहेत, 60,000 गुणिले 2, फायनल कॉलची ₹2 पण मागितली. मग काय ती मागवली म्हटल्यावर तीच एंट्री करायची आहे. बघा काय करणार, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट किती, 60,000 गुणिले 2 म्हणजे 1,20,000
टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,20,000. नॅशनल बीइंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी on 60,000 at ₹2 per share ड्यू. असं लिहायचं आहे. आता फर्स्ट कॉलची रक्कम किंवा फर्स्ट किंवा फायनल कॉलची रक्कम मिळाली म्हटलं काय एंटर करणार, बँक अकाउंट डेबिट 1,20,000 टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 1,20,000. नॅशनल बीइंग फायनल कॉल मनी on 60,000 at ₹2 per share रिसीव. असं लिहायचं आहे. एवढ्या एंट्र्या होणार आहेत आणि या पद्धतीने एंट्र्या करा म्हणजे तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्सचा पहिला हा प्रॉब्लेम समजेल.